सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1081. आता मागितो ते एक नारायणा, भावपूर्वक मनापासूनिया. आता मागितो ते एक नारायणा, भावपूर्वक मनापासूनिया. असो दे मोकळी जीवा जरी गायल गुण, नाहीतरी खिळून टाकी परती. असो दे मोकळी जीवा जरी गायल गुण, नाहीतरी खिळून टाकी परती. मातेची या परी देखती परणारी, ठेवी नेत्र तरी नाहीतरी नको. मातेची या परी देखती परणारी, ठेवी नेत्र तरी नाहीतरी नको. तरी बरे कंटाळा करती निंदा स्तुतीचा, नाहीतरी कानाचाही देखे प्रयत्न. तरी बरे कंटाळा करती निंदा स्तुतीचा, नाहीतरी कानाचाही देखे प्रयत्न. सकळ इंद्रियाचा निग्रह करून एक, राखावी पुतक तोंडुनी भ्रम. सकळ इंद्रियाचा निग्रह करून एक, राखावी पुतक तोंडुनी भ्रम. तुकया बंधू म्हणे तिची वाट प्राण्या, पडता नारायणा विसर तुझा. तुकया बंधू म्हणे तिची वाट वाण्या, पडता नारायणा विसर तुझा. आता मागितो ते के नारायणा, भावपूर्वक मनापासूनिया. अर्थ: हे नारायणा, आता मी भावपूर्वक मनापासून मागतो ते, जरी माझी जिव्हा तुझे गुण गाणार असेल तरच ती मोकळी ठेव, नाहीतर ती मुकी कर. जर माझे डोळे परस्त्रियांना वंदनीय मातेसमान पाहतील तरच ते उघडे ठेव, नाहीतर त्यांचे मला कारण नाही. हे माझे कान लोकांची निंदा स्तुती न ऐकू लागतील तर ते बहिरे कर. माझ्या सर्व इंद्रियांचा निग्रह कर. त्याचे भ्रम दूर करून मी तुझ्याशी एकनिष्ठ कर. तुकारामाचे बंधू कान्होबा म्हणतात, जर तुझा मला विसर पडला तर मला माझे प्राण नको, त्याचीही तू वाट लाव. पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1082. नमस्कारी भूते विसरोनियाती, तिने आत्मस्थिती जाणितली. नमस्कारी भूते विसरोनियाती, तिने आत्मस्थिती जाणितली. पर उपकारी वेचियल्या शक्ती, तिने आत्मस्थिती जाणितली. पर उपकारी वेचियल्या शक्ती, तिने आत्मस्थिती जाणितली. देत्या देत भाव नाही जयाची ती, तिने आत्मस्थिती जाणितली. दैत्या दैत्य भाव नाही जयाची ती, तिने आत्मस्थिती जाणितली. जयाची वाचे नये निंदा स्तुती, तिने आत्मस्थिती जाणितली. जयाची वाचे नये निंदा स्तुती,
तेने आत्मस्थिती जाणितली. उचित अनुचित जाणे धर्मनीती, दृढ भाव भक्ती मानवतो. उचित अनुचित जाणे धर्मनीती, दृढ भाव भक्ती मानवतो. तुकया बंधू म्हणे वर कडते रे, संसाराचे खर भार वाहे. तुकया बंधू म्हणे वर कडते र, संसाराचे खर भार वाहे. नमस्कारे भूते विसरून याती, तेने आत्मस्थिती जाणितली. अर्थ: तुकया बंधू कान्होबा म्हणतात, आपल्या जातीला विसरून जो सर्व प्राणिमात्रांना वंदन करतो त्याला आत्मस्थितीचा खरा अनुभव आला आहे असे जाणावे. जो आपली शक्ती परोपकारासाठी खर्च करतो त्याला आत्मज्ञान झालेले असते. द्वैत आणि अद्वैत असा फरक ज्याच्या मनामध्ये येत नाही त्याला आत्मज्ञान झालेले असते. कोणतीही स्तुती किंवा निंदा त्याच्या वाचेत येत नाही त्याला खरी आत्मस्थिती कळली असे समजावे. जो धर्म आणि नीती जाणतो, अधर्म अनीती ओळखतो व देवांची भक्ती करतो त्यांनाच मानवजन्माचे सार्थक केले असे समजावे. यापेक्षा इतर जे कोणी असतात ते संसाराचे ओझे वाहणारे गाढवा असतात असे समजावे. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.